जो सध्याचा करंट कोर्स आपण परचेस केलेला आहे, या कोर्समध्ये आपलं गोल काय आहे? तर या कोर्समध्ये सरळ सरळ गोष्ट आहे की आपल्याला 30 दिवसांमध्ये, मॅक्सिमम 30 दिवसामध्ये आपल्याला इंग्लिश बोलणं शिकायचं आहे, एक इंग्लिश स्पीकर बनायचं आहे. त्यानंतर या कोर्समध्ये फक्त आपल्याला जे व्हिडिओज दिलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये फक्त कन्सेप्ट समजूनच घ्यायचे नाही आहेत, तर आपल्याला प्रॅक्टिकली त्या वापरायच्या आहेत, डेली यूजमध्ये वापरायच्या आहेत, आपल्याला कन्व्हर्सेशन करून बघायचे आहेत. तिसरी गोष्ट, या कोर्समध्ये आपण 0 पासून शिकणार आहे. एम इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, डू, डज, डिड, कॅन, कुड, शूड कसं वापरायचं, टेन्सेस कसे वापरायचे, ग्रामरचे काही महत्त्वाचे प्रकार, ग्रुप डिस्कशन कशी करायची, इंटरव्ह्यूज कसे करायचे, हे सगळे टॉपिक्स आपण या कोर्समध्ये घेतलेले आहेत. आणि हे सगळ्या गोष्टी मराठीमध्ये व्यवस्थित समजून सांगितलेल्या आहेत. त्याच्यामुळे कोणालाही असं वाटण्याची आवश्यकता नाही की सर हे तर इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे आणि मला तर काहीच येत नाही. बिलकुल चिंता करण्याची आवश्यकता नाही. अगदी सोप्या मराठी भाषेमध्ये स्टेप बाय स्टेप व्यवस्थित हे सगळं समजून सांगितलेलं आहे. मग आता बघा की या कोर्सचा सिलेबस काय आहे. तर या कोर्समध्ये आपण प्रेझेंट, पास्ट, फ्युचर हे टेन्सेस घेणार आहे, कंटिन्युअस टेन्सेस शिकणार आहे. आता हे टेन्सेस का शिकावे लागतात? कारण घटना झाली तर कसे वाक्य बनवायचे, घटना सुरू आहे तर वाक्य कसे बनवायचे, घटना एखादी आपण अशा क्रियांबद्दल बोलतो आहे की ज्या क्रिया होणार, त्या घटना होणार, त्याच्याबद्दल बोलायचं असलं तर कसं बोलायचं, रिक्वेस्ट कशी करायची, परमिशन कशी घ्यायची, वाक्यरचना कशा करायच्या, निगेटिव्ह कशा करायच्या, अफर्मेटिव्ह कशा करायच्या, ह्या सगळ्यासाठी आपल्याला हे टेन्सेस शिकायचे आहे. त्यानंतर इसेन्शियल स्ट्रक्चर्स, गोइंग टू, हॅव टू, हॅज टू हे कसे वापरायचे, ज्या महत्वाच्या वाक्यरचना आहेत त्या आपण याच्यामध्ये घेणार आहे. डेली यूज व्होकॅब्युलरी, प्रिपोजिशन्स, कंजंक्शन्स, इंटरजेक्शन्स, ॲडजेक्टिव्हज, ॲडव्हर्ब्स हे पण समजून घेणार आहे. जे आपले नेहमीचे वापरले जाणारे जे स्पोकन इंग्लिशमधले शब्द आहेत, व्होकॅब्युलरी आहे, ती आपण याच्यात घेणार आहे. त्याचं प्रोनाऊन्सिएशन कसं करेक्ट करायचं. बऱ्याचदा आपल्या काही काही चुका होतात, चुकीचे उच्चारण करतो आपण. जसं दिसला धिस म्हणतो, वरला वेअर म्हणतो, वॉटला व्हॉट म्हणतो. अशा छोट्या छोट्या ज्या आपल्या चुका होतात त्या पण आपल्याला याच्यामध्ये करेक्शन करत जायचं आहे. बऱ्याचशा शब्दांमध्ये आपलं चुकीचे उच्चारण असतात. जसे व्हिजिटेबल म्हणतो आपण, कम्फर्टेबल म्हणतो, तर व्हिजिटेबल, कम्फर्टेबल. तर ह्या सगळ्या ज्या काही बारीक सुरीक उच्चारणाच्या ज्या चुका आहेत त्या पण करेक्ट आपल्याला करत जायच्या आहे. याच्यात पर्सनल डेव्हलपमेंटचा पण भाग आहे. आपली बॉडी लँग्वेज, आपले जेस्चर्स, आपला आय कॉन्टॅक्ट हा कसा सगळा आपला व्यवस्थित मेंटेन करायचा याच्याबद्दल पण याच्यामध्ये व्हिडिओज आहेत. आणि इंटरव्ह्यू ग्रुप डिस्कशन बद्दल सुद्धा व्हिडिओ आहेत की इंटरव्ह्यूमध्ये आपण कसं बोललं पाहिजे, काय एटिकेट्स मॅनर असतात, जीडी मध्ये कसं परफॉर्म करायचं, आपली बॉडी लँग्वेज, आपले जेस्चर्स कशी सुरुवात करायची, कसं शेवट करायचा, या सगळ्या गोष्टींचा जो उल्लेख आहे किंवा जे व्हिडिओज आहे हे या कोर्समध्ये आलेले आहेत. मग आता काही जणांचा हा प्रश्न निर्माण होते की सर तेच टेन्सेस, तेच ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब्स हे तर मग इंग्लिश ग्रामर झालं, स्पोकन इंग्लिश कुठं आहे? तर बघा, स्पोकन इंग्लिश आणि इंग्लिश ग्रामर याच्यामध्ये थोडा फरक आहे. सर्वात आधी तर हे समजून घ्या की ग्रामर म्हणजे काय. ग्रामर म्हणजे भाषेचे नियम. भाषेचे नियम तर आपल्याला माहीत असायलाच पाहिजे. जसं साध्या आपण रस्त्याने चालतो तर आपल्याला ट्रॅफिकचे थोडेफार बेसिक रूल्स माहीत पाहिजे की डाव्या बाजूने चालावे म्हणून. मधातून जर आपण चाललो तर आपल्याला एखादी गाडी उडवून देईल. ह्या साध्या गोष्टी, खूप बारीक ट्रॅफिकचे सर्वचे सर्व रूल्स आपल्याला माहीत असले पाहिजे, आवश्यक नाही, आपल्याला परीक्षेने द्यायचे, पण बेसिक रूल्स तर माहीत असायला पाहिजे. मग अगदी तसंच की आपण इंग्लिश लँग्वेजमध्ये ग्रामरमध्ये खूप डीप जाणार नाही. जसं आपल्याला काही म्हणजे डेफिनेशन्स, फॉर्म्युलाज आणि त्याचे टाईप्स हे आपल्याला शिकायचं नाही आहे किंवा ते रायटिंग प्रॅक्टिस करत नाही बसायची आहे. तर स्पोकन इंग्लिशमध्ये आपण हे जे थोडंफार जे फंक्शनल ग्रामर आहे ते तर शिकणारच आहे, पण आपण त्याचा प्रॅक्टिकली वापर कसा करणार, आपण इंग्लिश बोलताना त्याचा यूज कसा करायचा, त्याचा युसेज कसा असतो, काय असतो, ह्याच्यावर आपला जास्त फोकस असणार आहे. त्यानंतर फ्लुएन्सी कशी आणायची, बोलताना आपण फास्ट कसं बोलू, आपला कम्युनिकेशनवर जास्त फोकस असणार आहे. रीडिंगवर, रायटिंगवर याच्यापेक्षा आपला कम्युनिकेशनवर या कोर्समध्ये जास्त फरक असणार, म्हणजे फोकस असणार आहे की वाक्य बनवायचे कसे, वापरायचे कसे, त्याचे अर्थ कसे निघतात, कोणत्या चुका होतात त्या टाळायच्या कशा, ह्या सगळ्या गोष्टीवर आपला भर असणार आहे. त्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये ग्रामरच्या कन्सेप्ट कमी आणि ग्रामरचे जे महत्त्वाचे बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या आपण जास्त शिकणार आहे. म्हणजे आर्टिकल्सची व्याख्या काय, आर्टिकल कशाला म्हणतात, याच्यापेक्षा A, N, D हे 3 आर्टिकल्स आहेत आणि हे आर्टिकल्स कसे वापरायचे, वापरताना याचे अर्थ कसे निघतात, नाही वापरले तर काय होते, वापरले तर काय होते. टेन्सेसचं पण तसंच, हा कोणता टेन्स आहे,
थोडक्यात आपण त्याचं नाव घेणार, पण मेन आपला फोकस कशावर असणार की हा टेन्स कोणत्या सिच्युएशन मध्ये वापरायचा, कोणती परिस्थिती असली. जसं समजा मी सकाळी चहा घेतला आणि मी चहा घेतला, हे 2 वाक्य आहे. तर मी सकाळी चहा घेतला असं जर म्हणायचं असेल तर आपल्याला म्हणावं लागेल आय हॅड टी इन द मॉर्निंग. आणि मी चहा घेतला असं जर म्हणायचं असेल तर मला म्हणावं लागेल आय हॅव हॅड टी इन द मॉर्निंग. मग छोटं वाक्य होतं, त्याचं आपण एवढं मोठं वाक्य केलं आय हॅव हॅड टी इन द मॉर्निंग असं का केलं, आणि ते वाक्य होतं की मी सकाळी चहा घेतला, याचं आपण का बरं आय हॅड टी इन द मॉर्निंग केलं. तिथेच आपण सिंपल पास्ट वापरला, नंतरच्या वाक्यात आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरला, हे असं का केलं. तर कारण अगदी छोटंसं आहे की जेव्हा मी आधीचं पहिलं वाक्य म्हटलं की मी सकाळी चहा घेतला, यात मी सकाळचा उल्लेख केला, वेळेचा उल्लेख केला, म्हणून मला सिंपल पास्ट वापरावा लागला. जेव्हा मी दुसरं वाक्य बोललो की मी चहा घेतला, यामध्ये मी वेळेचा उल्लेख नाही केला, म्हणून मला याच्यात प्रेझेंट परफेक्ट वापरावा लागला. म्हणजे हॅव हॅज प्लस व्हर्बचं तिसरं रूप ही रचना करावी लागली. मग याच्यामध्ये हॅव हॅज कसं वापरायचं, हॅव कधी वापरायचं, हॅज कधी वापरायचं, व्हर्बचं तिसरं रूप काय असते. सिंपल पास्टमध्ये क्रियापदाचं दुसरं रूप वापरतो आपण, त्याच्या आधी सब्जेक्ट घेतो, मग दुसरं रूप काय असते, कसं बनते, डीईडीच लावायचं का तर वेळेस, काही आणखी वेगळे प्रकार आहेत. ह्या सगळ्या गोष्टीचं जे डिस्कशन आहे, जो उहापोहा आपण केलेला आहे. सोबतच आपण त्याच्यामध्ये व्हर्बचे फॉर्म्स, ऍडजेक्टिव्हच्या लिस्ट, ऍडव्हर्बच्या लिस्ट, प्रेपोजिशनचे लिस्ट, ह्या सगळ्या प्रोव्हाइड केलेल्या आहेत. सगळं म्हणजे समजावून पण सांगितलेलं आहे, त्याच्या लांबलचक डिटेल लिस्ट व्यवस्थित सिस्टमॅटिक तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सोबत दिलेले आहेत. टेस्ट पेपर्स दिलेले आहेत, त्याच्यासोबत आन्सर कीज दिलेले आहेत. अतिशय म्हणजे स्ट्रक्चर्ड असा हा कोर्स तयार केलेला आहे की जेणेकरून तुम्हाला प्रत्येक ऍस्पेक्टवर व्यवस्थित म्हणजे काम करता आलं पाहिजे, तुम्हाला ते समजायला पाहिजे यासाठी. आणि हे सगळं स्पोकन इंग्लिशच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं तयार केलेलं आहे. इंग्लिश ग्रामर आपण शिकलो पाहिजे हा आपला पर्पज नाही आहे याचा. आपलं गोलच ते आहे की आपल्याला हे सगळं शिकल्यानंतर इंग्लिश बोलता आलं पाहिजे, इंग्लिश बोलण्यासाठी आपल्याला याची मदत झाली पाहिजे. त्यानंतर बघा, इंग्लिश बोलण्यासाठी 3 महत्वाच्या गोष्टी आवश्यक असतात. एक तर आपल्याला हे सगळं जे व्हिडिओमध्ये जे सांगितलं जाते हे व्यवस्थित समजून घ्यायचं आहे, ऐकायचं आहे. म्हणजे आपण ह्या सगळ्या कन्सेप्ट जर व्यवस्थित समजून घेतल्या तर आपण बोलू शकू. कारण एखाद्या पिचकारीमध्ये जर पाणी असलं तर मग त्याला स्क्वीज करा, प्रेस करा, त्यातून पाणी बाहेर पडणार. तशी गोष्ट की जर तुमच्याकडे वाक्यरचनेचं नॉलेज असलं व्यवस्थित, सगळ्या कन्सेप्ट क्लिअर असल्या, तर मग तुम्ही बोलताना तुमच्याकडे कोणतं हेजिटेशन राहणार नाही, तुम्ही कोणते फिअर म्हणजे घेऊन राहणार नाही, तुम्हाला म्हणजे कॉन्फिडेंटली सुरुवात करता येईल बोलायची. म्हणजे पहिल्यांदा तर हे सगळं समजून घ्यायचं आहे, व्हिडिओमध्ये सगळ्या कन्सेप्ट समजून घ्यायचे आहे, जे 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 काही याच्यामध्ये सोबत PDF प्रोव्हाइड केलेले आहेत त्या समजून घ्यायच्या, सगळे टेस्ट पेपर वगैरे सॉल्व्ह करून सगळं समजावून घ्यायचं आहे. समजून घेतल्यानंतर मग स्पीकिंग, लिसनिंग वॉचिंग नंतर स्पीकिंग, हे दुसरं महत्वाचं काम असेल. स्पीकिंगमध्ये तुम्हाला रोज 10 ते 15 मिनिटं बोलायची प्रॅक्टिस करायची आहे, कारण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हणतात. एक संत कबीरांचा दोहा आहे की करत करत अभ्यास के जडमती होत सुजान, रसरी आवत जावत के सिर पर करत निशान. म्हणजे जर तुम्ही भरपूर सराव केला तर कितीही आपण समजा आपलं ग्रास्पिंग पॉवर कसं असो, इंग्लिश लेवलही कशी असो, आपण बिलकुल त्याच्यामध्ये एक्सपर्टीज आपल्याला हासिल होणार, आपलं ते स्किल डेव्हलप होणार, ही वास्तविकता आहे. त्यामुळं आपल्याला स्पीकिंगची पण प्रॅक्टिस करायची आहे. त्यानंतर व्होकॅब्युलरी, रोज जे तुम्हाला वेगवेगळ्या लिस्ट प्रोव्हाइड केलेल्या आहेत, व्हर्बच्या म्हणा, ऍडजेक्टिव्हच्या म्हणा, इडियम्सच्या म्हणा, फ्रेझल व्हर्ब म्हणा, खूप साऱ्या प्रकारच्या शब्दांच्या लिस्ट PDF मध्ये व्यवस्थित मराठी अर्थासहित तुम्हाला दिलेल्या आहेत. त्यातले किमान 10 शब्द तुम्ही रोज पाठ करायचं काय केलं पाहिजे, रोज तयारी ठेवली पाहिजे. आपण आधीच बोललो की डिटर्मिनेशन, कन्सिस्टन्सी, बर्निंग डिझायर ह्या खूप आवश्यक आहे. बर्निंग डिझायर असली पाहिजे तुमच्यात, डिटर्मिनेशन असली पाहिजे की मला करायचं आहे कोणत्या स्थितीमध्ये, आणि मग तुमच्या प्रयत्नांमध्ये कन्सिस्टन्सी असली पाहिजे. तर हे सगळं करून आपल्याला म्हणजे आपलं जे टार्गेट आहे, आपलं जे गोल आहे ते अचीव्ह करता येईल. त्यामुळं आपल्याला व्होकॅब्युलरीवर सुद्धा लक्ष ठेवायचं आहे. रोज 10 शब्द किमान आपल्याला नवीन नवीन पाठ करत जायचे आहे, समजून घ्यायचे आहे, इस्पेशली व्हर्ब फॉर्म्स. त्यानंतर सर्वात शेवटी मला सांगायचं आहे या आजच्या पहिल्या लेसनमध्ये की बघा कसं आहे, इंग्लिश जर बोलायला शिकतो म्हटलं तर 1 महिना काय 1 आठवड्यात तुमचं काम होऊ शकतं. एका आठवड्यात तुम्ही इंग्लिश बोलायला लागू शकता. दुसरी गोष्ट, तुम्हाला पुन्हा भरपूर जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला 100% कॉन्फिडन्स येणार. आणि तिसरी गोष्ट, सराव केला तर कोणीही इंग्लिश बोलू शकतो, कोणीही इंग्लिश बोलू शकतो. आणि इंग्लिश बोलताना आपल्याला हे डोक्यातून काढून टाकायचं आहे
की मी रिस्क घेऊ की नाही घेऊ, मी इंग्लिश बोलू की नाही बोलू, मला हसतील का लोक. लक्षात घ्या की एखादी नदी जशी कितीही मोठा पर्वत असला, त्या पर्वतातून कन्सिस्टन्सीच्या आधारावर आपला रस्ता बनवते आणि वाहायला लागते. तसं जर तुम्ही तुमच्या प्रयत्नामध्ये जर कन्सिस्टन्सी ठेवली तर तुम्ही कितीही मोठी अडचण, कितीही मोठं हर्डल आणि ऑब्स्टॅकल असलं तर तुम्ही ते पार करू शकता. आणि रिस्कचा प्रश्न आहे तर आपल्या देशात शेतकऱ्यांनी जर असं ठरवलं किंवा माझ्याकडे एक पायली ज्वारी आहे आणि ती जर मी शेतात नेऊन टाकली आणि पाऊसच नाही पडला तर, किंवा खूप पाऊस पडला सगळं वाहून गेला तर मग माझी एक पायली ज्वारी पण निघून जाईल, मग मी कशाला रिस्क घेऊ. असं जर प्रत्येक शेतकऱ्याने म्हटलं देशातल्या, तर या देशात तुम्हाला माहित आहे किती भयंकर अन्न टंचाई निर्माण होईल आणि आपल्याकडे धान्यच नसेल, भूकमारी सुरू होईल, उपासमारी सुरू होऊन जाईल. प्रत्येक शेतकरी रिस्क घेतो, तीही एक प्रकारची रिस्क असते. तशी आपल्याला जर इंग्लिश बोलायचं असेल आणि आपण जर असा विचार करू की मला तर एवढंच इंग्लिश येते, एवढ्या आधारावर मग मी कसं बोलायला सुरुवात करू, कशी रिस्क घेऊ, तर ही गोष्ट आपल्याला बाजूला ठेवायची, आपल्याला रिस्क घ्यायची आहे. कारण आपण जेवढी म्हणजे हिंमत करू, आपलं हेजिटेशन, आपली फिअर बाजूला ठेवून जेवढी आपण इनिशिएटिव्ह घेऊ बोलायसाठी, तेवढा आपला कॉन्फिडन्स बिल्डअप होणार आणि आपण बघू की एका 15-20 दिवसात, 30 दिवसात आपल्याला इंग्लिशमध्ये फ्लुएन्सी आलेली असेल.